तर मंडळी आता बघताय ना, तर आपण व्हिडिओला आहे ना थोडी वेगळ्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. तर आपण दरवेळेस जशी सुरुवात करतो ना तशी आपण सुरुवात केलेली नाही. तर आज तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. तर आपण आता आहे ना तयारी करतोय कसली तरी, आणि कसली करतो ते तुम्हाला आता टायटल थंबनेलवर ना कळलंच असेल, कारण ते मी सरळ मेन्शन केलंय. तरीसुद्धा आता बघताय ना इकडे, आता इकडे आमची आहे ना डेकोरेशनची तयारी चालू आहे. तर आता डेकोरेशन कसलं, तर भाच्याचा आहे बड्डे, तर त्यासाठीच तर आपण मुंबईत आलो आहे. तर आता बघताय ना इकडे सुंदर असं मग डेकोरेशन करायचं मी तयारी करतोय आता. तर आता डेकोरेशन करायचं म्हटलं तर बड्डेचं डेकोरेशन म्हटल्यावरती फुगे तर आलेच. तर आम्ही आता फुगे तर वेगवेगळ्या प्रकारचे आणले होते, 3-4 प्रकारचे आम्ही फुगे आणले होते आणि 2 झालरी आणलेल्या. तर आता बघताय ना इकडे, तर आम्ही आता फुग्यांचा डेकोरेशन करतोय. तर आता आहे ना ते व्हिडिओ म्हटलं डायरेक्ट सुरुवात करण्यापेक्षा आपण काहीतरी नव्याने सुरुवात करू. तर आता बघताय ना इकडे काहीतरी वेगळं. तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जसं बोलतो तसं आपण न बोलता आपण सारं पहिल्यांदा आहे ना फटाफट म्हटलं तयारी करूया. व्हिडिओ तर काय होतच राहील, पण तयारी केलं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा वेळ आमच्याकडे कमी होता, कारण आम्ही 4:30-5ला घेतलं होतं तयारी करायला. तर मी दुपारी पोचलो मुंबईला. तर आम्ही आता तयारी करतो. तर हे बघा कसं वाटतं ना मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे. तर आता हे बघा ह्या झालरी आहेत ना, ह्या झालरीसुद्धा आहे गोल्डन कलरच्या आणि पाठीमागे ब्राऊन कलरचा पडदा. तर असं आम्ही ना खिडकीच्या इकडे हॉलमध्येच सुंदर असा मस्तपैकी डेकोरेशन करायचं ठरवलं. तर बघताय ना आता हे बघा मस्तपैकी आम्ही इकडे आता आहे ना झालरी लावून घेतोय. ती झालर कशी वाटते ना गोल्डन कलरची, ती मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे. तर फुगे तर खूप सारे फुगवले आणि मशीन आणलेली फुगे फुगवायची. तर एवढे तोंडाने कोण फुगवणार, तर मशीन आणलेली. तर हे बघा आणि आमचे आता झालर लावून झाले. तर कशी वाटते ना मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. तर म्हणजे हे बघा आता झालर लावून झाली, फुगेसुद्धा आता आजूबाजूचे लावून झालेले. तर आहे ना वरतीसुद्धा फुगे लावून घेऊया. तर हा असा एक कशी कमांड टाईप आम्ही आता. तर म्हणजे आहे ना आता बाकीचं फुग्यांचं वगैरे डेकोरेशन आहे ना पाठीमागच्या साईडचं बॅकग्राऊंडचं झालेलं आहे. आणि आता येईन इकडे आम्ही ही जी आहे ना हॅपी बर्थडेची जी आपली कशी माळ असते ना ती एकदम मस्त वाटते बघा, अशी सिल्वर कलरमध्ये आहे. तर आहे ना ती आम्ही आता बोलू लावूयामध्ये. तर थोडंसं मध्ये असं झोल टाईप असे ठेवले. तर बघा मला कशी वाटते ना नक्की सांगायचं आहे. तर म्हणजे आता फायनल आहे ना आपलं डेकोरेशन तयार झालेलं आहे. तर बघा इकडे वरतीसुद्धा आम्ही फुगे लावलेत. तर फुगे पूर्ण हॉल आहे ना फुग्यांनी सजून गेलेलं आहे. तर बघा आम्ही मस्तपैकी आहे ना सगळीकडे फुगे लावले, फक्त फॅनसाठी मध्ये जागा सोडली, नाही तर सगळीकडे. नंतर आता फॅनला सुद्धा फुगे लावले हे बघा. तर बघता ना आता दोन्ही फॅनला इकडे लावलेले. तर म्हणजे आपण आलेलो मुंबईत कशासाठी आहे ना ते तुम्हाला आता सांगतो. तर हा माझा भाचा आदवे, त्याच्या बड्डेसाठी आपण मुंबईत आलेलो. तर यासाठी आपण आज मुंबईत सकाळी यायला निघालो होतो. तर आता बघता इकडे डेकोरेशन वगैरे आमचं झालेलं आहे कम्प्लीट. तर व्हिडिओला सुरुवात केली नव्हती, कारण पहिल्यांदा आम्ही डेकोरेशनचं सगळं कंप्लीट करणार होतो, नंतरला मग व्हिडिओला मी स्टार्ट केलं. तर आता इकडे आम्ही आता थोड्या वेळात बड्डे आमचं आदवेचा सुरू होईल. तर आता फ्रेश वगैरे होतो आणि नंतरला मग भेटूया. तर चला व्हिडिओला स्टार्ट करू. नमस्कार मंडळी, मी सौरभ. मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या कच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोकणी सौरभ. तर मंडळी आता आहे ना आपण ब्लॉगला आपलं स्टार्ट करणार आहोत. आधी सगळी तयारी दाखवली आणि आता आपण बड्डेला थोड्या वेळात सुरुवात करणार आहोत. तर चला मी पण फ्रेश होऊन घेतो आणि ना कपडे वगैरे चेंज करतो आणि मग आपण भेटूया.
सुप्रिया देवांच्या आणि तिकडे घुसव काय करू नये तिकडे घुसव दोघांना बाजूला दोघांना तिकडेच टाक देवांशला घे ना मांडीवर बस नाही ते इकडे 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 रुई काकीच्या मामीच्या बाजूला उभी राहा सोनू इकडे 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 देवांश करा 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 kamu apa nih kapan ला